अरा खतरनाक. शेती विकायची नसते, शेती राखायची असते. साऊथ मधली भव्यता आणि तिथली डिसिप्लिन या दोन्ही मध्ये काम करताना खूप मजा आली. मैंने इनको बहुत बार किस किया, इनके फोरहेड पे, इनके गाल पे. नमस्कार मंडळी, मी मनाली आणि तुम्ही पाहता साम टीव्ही डिजिटल. सध्या आपण प्रवीण सर आणि देव सर यांच्यासोबत आहोत. त्यांचा अपकमिंग ट्रेलर कालच लॉन्च झालाय. एवढा भारी ट्रेलर आहे, सर्वीकडे त्यांची हवाच आहे ट्रेलरची. तर प्रवीण तरडे सरांपासून सुरुवात करूया, कारण की त्यांनी पहिल्यांदाच साऊथमध्ये काम केलंय. पण प्रवीण सरांना माझी एक रिक्वेस्ट आहे, सर तुम्ही तुमचा मुळशी पॅटर्नचा डायलॉग बोला कोणता तरी, आणि देव सर तो डायलॉग रिपीट करतील. मुळशी पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचा डायलॉग एकच आहे, तो म्हणजे शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आता देवभाई तो डायलॉग घेणार आहे. शेती विकायची नसते, शेती राखायची असते. क्या बात है. देव सर, आप अगर कौन सा डायलॉग बोलते साउथ में तो प्रवीण सर वो रिपीट कर दे. मित्रविंदा नादी. मित्रविंदानादी. एक नंबर. एवढी भारी हवा आहे ना सर तुमच्या या ट्रेलरची सर्वीकडे. म्हणजे सर्वांना आताच ट्रेलर टीजर एवढा आवडलाय, एवढा प्रतिसाद आहे त्याला युट्यूब सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म वरती, की पिक्चरला किती मोठा प्रतिसाद भेटणार आहे हे आपण टीजर वरूनच ओळखू शकतो. करेक्ट. तुम्ही पहिल्यांदाच साऊथ मध्ये काम केलंय सर, कसा होता एक्सपिरियन्स? खूप भन्नाट एक्सपिरियन्स होता. मुळात साऊथ मधली भव्यता आणि तिथली डिसिप्लिन या दोन्ही मध्ये काम करताना खूप मजा आली. त्यांची पेमेंट देण्याची पद्धत, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार मानधन आणि ते योग्य वेळी, याला तोड नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सेटवरची डिसिप्लिन. म्हणजे हिरोला समजा घरी घ्यायला गाडी आली आहे आर्टिस्टला, तर तिथनं ती गाडी घेऊन हॉटेलवर, हॉटेलची राहायची व्यवस्था, प्रत्येक माणूस जो कम्युनिकेट करत होता त्याची पद्धत, याला तोड नाही. त्यामुळं देवगिल प्रोडक्शननी अहो विक्रमार्काच्या निमित्तानं मराठीमध्ये एक नवा प्लॅटफॉर्म निर्माण केलाय, जो अत्यंत भव्य आणि मोठा आहे. देव सर, आपने पहले भी एक दो इंटरव्यू में ऐसा बोला था कि आपको मुळशी पैटर्न बहुत ज्यादा अच्छा लगा था और आपको प्रवीण तरडे जी के साथ काम करने की बहुत ज्यादा इच्छा है. तो आपने ये मूवी में उनके साथ काम किया है, आपको कैसा लगा सर? क्या है, सबसे पहले मैं ये बोलना चाहता हूँ कि जब मैंने मुळशी पैटर्न देखा था, एक वो फिल्म देख के ना ऐसा आग लगी कि यार क्या सिनेमा है, और इसको वैसा एक्सपोजर पैन वर्ल्ड मिलना चाहिए था. तो मैं देखा ये कौन है, वांट टू मीट दिस पर्सन. और जब मैं उसके डायरेक्टर को मिला, मैं बस उस इंसान का दीवाना बन गया. बिकॉज ही इज अ वेरी गुड स्टोरी टेलर, क्योंकि वो जिस तरह से स्टोरीज को प्रेजेंट करते हैं, और जब मैंने इनको देखा मैं इनका दीवाना बन गया. बिकॉज ही इज अ वेरी सिंपल एंड रूटेड मैन, you know, he's a very grounded man. But when I saw him, मैं ऐसे जब प्रवीण जी को देखता हूँ, मैं तो मेरे ख्याल से, सॉरी प्रवीण सर, मैंने इनको बहुत बार किस किया, इनके फोरहेड पे, इनके गाल पे. Because I love him. He is very pure. और I still remember जब मैं इनको पहली बार मिला, जब हम्बीर राव के लुक में थे वो, he was so beautiful, he was so handsome, he was so dynamic. मैं सोचा यार, he is a man not only for Marathi industry, ये इंसान should be presented all over the world. तो तब मेरे जहन में उनको देख के यही आया, जिस दिन मैं कुछ भी करूंगा, मैं प्रवीण सर को, प्रवीण दादा को लेकर लार्जर देन लाइफ प्रेजेंट करूंगा. और वो मेरा स्वप्न पूरा हुआ जब सर का पहला लुक बाहर आया. महाराष्ट्र में आग लग गई थी. महाराष्ट्र ही नहीं, पूरे हिंदुस्तान में, साउथ में पीपल वर अप्रिशिएटिंग हु इज दिस मैन. बिकॉज क्या होता है, साउथ इज नोन टू लॉन्च बेस्ट विलन्स, लार्जर देन लाइफ विलन्स. एंड प्रवीण सर का ऑरा एक है, बस उसको लार्जर देन लाइफ क्रिएट करना था. प्रवीण सर का तो फ्रंट तो छोड़ दो, सिर्फ ट्रेलर में ऐसा बैक दिखाता है, गज गज गज, पूरे ऐसा थिएटर्स में, और साउथ में आग लग गई. मींस इनका एक कोपरा भी शूट किया ना, आग लगा देता. असुराचं कॅरेक्टर केलंय सर तुम्ही.
तो कॅरेक्टर तुम्ही म्हणजे चूज करताना काय बघितलं होतं त्या कॅरेक्टर मध्ये, की एवढा आवडला कॅरेक्टर, एवढं भारी कॅरेक्टर आहे सर ते, त्या कॅरेक्टर मध्ये चूज करताना तुम्ही काय पाहिलं होतं? यांनी मला ते प्रेझेंटेशनच असं दिलं होतं आणि नॅरेशन असुराचं ज्या पद्धतीने दिलं गेलं ते पाहूनच मी इतका भारावलो. ते माझे कॉस्ट्युम, त्याची स्केचेस, माझ्या लुकचे स्केचेस, प्रत्येक गोष्टीचं स्केच करतात. कॉस्ट्युमचं, त्या लुकचं, डोळे कसे असणार, दाढी कशी असणार, आणि तेच मी म्हटलं हे मला करायचंय. आणि मुळात ह्याच्यासाठी केला. खूप चांगला माणूस आहे आणि म्हणून मी कित्येकदा म्हणतो की या चित्रपटातली भव्यता, ऍक्शन, रोमॅन्स, फाईट ह्याच्यापेक्षा ना देवगील साठी हा सिनेमा तुम्ही जाऊन पहा. कारण या माणसाने मराठी इंडस्ट्रीत डेअरिंग केली आहे 40-50 कोटीचा सिनेमा देण्याची. आपण 15 कोटीच्या पुढे अजून गेलो नव्हतो. हायस्ट मागडा सिनेमा हा त्यांनी त्याच्या पुढे जाऊन 40-50 कोटींचा सिनेमा मराठीत केलाय आणि तो आता 5 भाषांमध्ये रिलीज करतो. पहिल्यांदाच सर तुम्ही साऊथ मध्ये काम केलं होतं, म्हणजे साऊथ मध्ये काम करणं हे ह्याचा कधी आपण विचार केला होता की आपण मराठीमध्ये काम करतो, नाटकाची माणसं आहे आपण, नाटकापुरतं सीमित राहणार, चित्रपटांपुरतं सीमित राहणार, पण साऊथ मध्ये काम करण्याची संधी मिळणं, हे तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही जर का ही गोष्ट केलीत की साऊथ मध्ये काम करणं, हे तुम्हाला तुमच्यात किती भारी वाटतं? नाही, मुळात असं साऊथमध्ये काम करायचं असं काही माझं स्वप्न नव्हतं. कारण मराठी इंडस्ट्रीमध्येच मी एवढा रमलेलो आहे की मलाच काम करायला ऑलरेडी आहे ती हातातली प्रोजेक्ट पूर्ण करायला वेळ नाहीये. आणि ऍक्टिंग हे काय माझं पॅशन नाहीये. मी लेखक दिग्दर्शक आहे, त्यामुळे फिल्म डिरेक्ट करणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं थ्रिल असतं. पण देवनी इतक्या प्रेमाने ते विचारलं आणि ते प्रेझेंटेशन केलं, म्हणून देवमुळं मी साऊथमध्ये एवढं मोठा रोल केला आणि एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर केला, याचा आनंद होतो. देव सर, आपने सो मेनी पिक्चर्स में मतलब नेगेटिव रोल प्ले किया है, विलन का, और ये मूवी में आप एज अ हीरो लीड कर रहे हैं ये मूवी को, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। वो बोलते हैं ना प्रवीण सर, जैसे एक वर्ड यूज करते हैं, एक खुजली रहता है। बट कैसा है, वेदर इट्स हीरो और विलन, साउथ में फर्क नहीं रहता है। साउथ में मेरे ख्याल से विलन को लार्जर देन लाइफ प्रेजेंट किया जाता है, और पीपल लव विलन बिकॉज विलन को जिस तरीके से प्रेजेंट करते हैं, इट्स ऑलवेज अ ड्रीम कि सब एक ब्रेक मिलना चाहिए एज अ विलन। बट एज अ हीरो it is a very tough being a hero because you have to be a thorough disciplined guy. Then पूरे 14 साल एज अ विलन ऐसे ऐसे एक्सप्रेशन इजी रहता था, पर यहाँ हीरो आया तो एक सटल एक्सप्रेशन होना बहुत जरूरी है। फिर रोमांस करना है, फिर डांस करना है, और डांस भी आप पैन इंडिया लेवल पे कर रहे हैं, तो यू हैव टू बी ट्रेन्ड इन ऑल दिस। इट वाज अ चैलेंजिंग बट बहुत अच्छी जर्नी थी, और बस सब लोगों का आशीर्वाद था, और आई एम ब्लेस्ड। विलन का एक्टिंग करना या फिर हीरो का एक्टिंग करना, आपको ज्यादा चैलेंजिंग हीरो का एक्टिंग लग रहा है? सी ज्यादा चैलेंजिंग क्या रहता है, एक्शन करना। एक्टिंग कोई भी करो, सिर्फ नाम है विलन हीरो, पर वेदर इट्स हीरो और विलन, एक्शन जो रहता है, इट इज साउथ का एक्शन इज लार्जर देन लाइफ, कुछ नॉर्मल नहीं रहता है। जैसे प्रवीण दादा ने बोला है कि हम लोग जमीन पर कम लड़ते हैं और आसमान में ज्यादा लड़ते हैं। सो दैट टेक्नीशियंस और जो साउथ के बिगेस्ट फाइट मास्टर है, दे डोंट डू नॉर्मल एक्शन। वो देखते हैं, अरे हाँ इसने मगधेरा किया है, इसने पुला रंगाड़ू किया है, इसने लिंगा किया है, मींस आई हैव क्रॉस्ड ऑल द बैरियर्स। तो इस उन फिल्म से अलग एक्शन क्या करें। और कोटी की लास्ट फिल्म थी RRR, तो मास्टर भी यही सोचता है। और क्या है, 14 साल जब आप साउथ के दिग्गज फाइट मास्टर्स के साथ काम करते हैं, और जब तुम्हारी फिल्म एज ए हीरो करते, तो तुम ये देखेंगे कि उस 14 साल में वो एक्शन कभी यूज नहीं हुआ है। तो ये जो एक्शन हम लोगों ने निचोड़ निचोड़ के नया टाइप का लाया है, यू विल एंजॉय। आपने बहुत बार ऐसे मेंशन किया है सर कि राजामौली सर इज माय गॉडफादर,
हाँ। उन्होंने मुझे क्रिएट किया है करके। तो आपने जब आप खुद का मूवी बना रहे थे, कुछ ऐसा ट्राई किया कि मैं ये चीजें मैं उनकी जैसा कर पाऊँ, ये चीजें मैं उनके जैसा ट्राई करूँ? मैडम, जिस दिन राजमौली साहब ने मुझे बॉम्बे से उठाकर हैदराबाद लेके गए थे, उस दिन से मैं सिर्फ दिन रात उनको ही ऑब्जर्व करता था, उनके बारे ही सोचता था। और जिस दिन मैंने सोचा था मैं कुछ बनाऊंगा, वो राजमौली साहब के जैसा ही रहेगा। जैसे आई एम वेरी हाईली इन्फ्लुएंस्ड बाय राजमौली सर। अगर सपोज एक सीन रहेगा जहाँ पर प्रवीण सर और मैं कुछ कर रहे, प्रवीण सर मेरे को मार रहे, तो मैं ये सोचता हूँ कि राजमौली सर ये सीक्वेंस कैसा करेगा, बिकॉज आई हैव सीन वर्किंग दैट मैन वेरी क्लोजली। और जहाँ पे एक सीन था जहाँ पे प्रवीण साहब मेरा ऐसा पैर पकड़ते हैं, तो मैंने बोला नहीं नहीं सर ऐसा नहीं, आप राजमौली सर जैसे करो। तो प्रवीण सर ऐसा पकड़े पैर और ऐसा कैमरा की तरफ चल रहे, ऐसा पीछे मुड़ के नहीं देख रहे, ऐसा घसीट घसीट के लेके जा रहे। दिस इज कॉल्ड मैडनेस, और वो मैंने राजमौली सर से सीखा है। सर, तुम्ही साऊथमध्ये पण आता काम केलं, मराठी इंडस्ट्री तर आपल्या अंगवळणीच आहे. तुम्हाला असं काय वाटतं की साऊथची ही गोष्ट खूप भारी आहे जी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण असायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं साऊथचे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिथलं बजेट. कारण ना तिथलं बजेट खूपच खूपच म्हणजे आपल्यापेक्षा अरे बापरे म्हणजे 300 पट वगैरे. बापरे. हा, बजेट खूपच मोठं असतं. म्हणजे साऊथचा साध्यातला साधा सिनेमा पण माझ्या मते 30 कोटीपर्यंत जातो. 30+. 30 कोटीच्या वर जातो. आपल्या इथली सुरुवात 1.5 आणि 2 कोटी पासून होते आणि 12 कोटीपर्यंत येऊन थांबते. त्यामुळं तिथलं बजेट जास्त आहे. आपल्याकडचं कॉन्टेंट खूप रिच आहे, श्रीमंत Wrong आहे. आहे. आपल्याकडचं कॉन्टेंट खूप श्रीमंत आहे. कारण कसं आलं, आपल्याकडे बजेट नसतं, त्यामुळं आपणच स्वतःहून आपण गोष्टीवर लक्ष देतो. हो. त्यांच्याकडे बजेट असतं आणि त्यांना माहिती असतं माझी तेलुगू माणसं माझा सिनेमा वसूल करून देणारच आहेत. त्यामुळे जे पैसेही ताकदीनं लावतात आणि ती भव्यता क्रिएट करतात. थोडक्यात मगाशी मी एक उदाहरण दिलं. जो सीन मी आणि माझे डीओपी, आता माझे किती 4 डीओपी झाले, देऊळबंद प्रशांत मिसळे, मुळशी पॅटर्न महेश लिमये आणि धर्मवीर केदार गायकवाड, हंबीरराव पण महेश लिमये, ते तिन्ही, आणि मयूर हरदास बरोबर पण करतो काही. तर या सगळ्या डीओपी बरोबर काम करताना आम्ही एका दिवसात 3 सीन करतो. बरोबर. जो एक सीन, जे 3 सीन मी 3 दिवस करतो, हे लोक ते 3 सीन 25 दिवस करतात. विचार कर, आपण जे 1 दिवसात करतो ते हे लोक 25 दिवसात करतात. बजेटचा फरक एवढा आहे, म्हणून ते खूप डिटेलिंग मध्ये जातात आणि आपण कॉन्टेंटवर, गोष्टीवर जातो. म्हणजे मी याला गमतीने एकदा म्हटलं होतं, तुला मुळशी पॅटर्न किती आवडला? म्हटलं खूप खूप खूप. म्हटलं काय बजेट असेल मुळशी पॅटर्नचं? सस्ती फिल्म आहे असं मी म्हटलं. तर म्हटलं दे का होगी 30-35 करोड. तर मी त्याला सांगितलं मुळशी पॅटर्नचं बजेट होतं 4 कोटी. तर हा असा झाला, 4 करोड. म्हटलं 4 कोटीत बनलेला सिनेमा आहे मराठी मुळशी पॅटर्न. तो म्हटला हाच सिनेमा मी बनवला असता तर 40-50 कोटीपर्यंत मी नेला असता. ह्यांनी काय केलं असतं, जो फाईट सिक्वेन्स आहे तो त्यांनी, आता इथं आपले जर नन्याभाई मरतो, रावल्या त्या डोक्यात मारतो मागणं आणि नन्याभाई मरतो अरा गाण्यात. फक्त जे मारणं ना, मारणं मी पडणं, हे त्यांनी शूट केलं असतं 2 दिवस. जे मी शूट केलं होतं 2 तासात. मी 2 तासाच बजेट होतं माझ्याकडं, मी ते 2 तासात शूट केलं, यांनी 2 दिवस घेतले. आणि सरांचं ते फिल्म जे तुम्ही मुळशी पैटर्न के बारे में बात कर रहे थे, वो एक सीक्वेंस है जहाँ पर हीरो भाग रहा है और सब लोग उसके पीछे भाग रहे हैं। जब हमने वो देखा तो ऑलरेडी हमने विजुअलाइज कर लिया था मरीन लाइंस पे हमारा हीरो भागेगा और चॉपर से हम शूट करेंगे या वाइजैक, ये सोच लिया था ऑलरेडी। हम कोटी सर हम लोगों ने बात किया, या वाइजैक जो परमिशन देगा, बिकॉज वो सीक्वेंस या वो जो कंटेंट है, भाग रहा है और उसको उसकी जर्नी याद आ रही है, पूरी फिल्म उस रनिंग में, मतलब दिस मैन हैज प्रेजेंटेड, आई वाज सो टच्ड, मतलब इनके विजन से। अगर मैंने सोचा यही विजन अपन पैन इंडिया पैन वर्ल्ड दिखाए तो
फिर जब सर ने बोला कि ऑलरेडी किन्होंने खरीद लिया है तो हमने ड्रॉप कर दिया। फिर आहो विक्रमार्का क्रिएट हो गया। प्रवीण सर के साथ आपने शूट किया है, इतना टाइम बिताया रहेगा साथ में तो प्रवीण सर की ऐसी कौन सी क्वालिटी है जो आपको बहुत ज्यादा अच्छी लगी? प्रवीण सर का एक गॉड गिफ्ट है where he is very talented. He is like water, पानी के जैसे। आप उनको कॉफी में डाल दो कॉफी बन जाएंगे, आप उनको दूध में डाल दो दूध बन जाएंगे। He is not stuck as an actor में यही करें, आप उसको कैसे भी मोल्ड करें, बहुत स्मूथली he gets into it. That is a very good thing for an actor. He has to be flexible and he's Yes. very flexible. वो एक बेस्ट क्वालिटी। कुछ नहीं है, जंगल में शूट कर रहे थे प्रवीण सर, क्योंकि लोगों ने एक ये बोला था अरे तुम प्रवीण सर को कैसे हैंडल करेंगे, एक स्टूपिड ऑरा रहता है यू नो। हाँ, तुम प्रवीण सर को लेकर अगर उनकी ताकत यूज नहीं कर रहे तो गुस्सा तो आएगा ही किसी आर्टिस्ट को। हम लोग ऐसे जंगलों में शूट किए जहाँ पर ना वैनिटी था, गाड़ी भी ऐसे 15 किलोमीटर दूर हम चल के ऊपर आते थे, डोंगरावर दगडावर बसायचे। So this is the quality which I'm saying, that a man has to be flexible somewhere, because he's also a director. He understands मेरे को यहाँ शूट करना है, यहाँ I can't give any luxury or comfort to any of my actors, and ये खुद रहते थे। प्रवीण सर, पहिला साऊथचा पिक्चर तर झालेला आहे, अपकमिंग पिक्चर्सची ऑफर आली तर तुम्ही काय कराल आता? मी नाही म्हणेल कारण मला इथं माझ्या मराठीची जी हातातली प्रोजेक्ट आहे, आता देव खूप फोर्स करेल, पण मी देवला आधीच सांगितलं अरे बाबा मी काय ऍक्टर नाही, मी रायटर डिरेक्टर आहे, आणि ऑलरेडी मराठीतली खूप प्रोजेक्ट माझी ऑलरेडी पेंडिंग राहिली आहेत. मुळशी पॅटर्न 2 आहे, देऊळ बंद 2 आहे, परत माझी एक लव्ह स्टोरी मी पहिल्यांदा करणार आहे, एक रोमॅन्टिक स्टोरी ती आहे, त्यामुळे बरंच काम खूप खूप पेंडिंग राहिले. पर मी गोष्ट सांगू सरांच्या बारे में, मैं ये लिख के देता हूँ कि मराठी प्रोड्यूसर्स सर को बोलेंगे सर अभी आपने एक ऑरा रखा है सेट रियलिस्टिक सिनेमा का, वो हटा दो, ये लो बजट कितना चाहिए, बनाओ RRR बनाओ, बनाओ बाहुबली बनाओ, और ये इंसान बना सकता है। सी क्या रहता है, आज तक प्रवीण सर को एक दायरे में आपने बंद करके रखा। हो, मला खरं तर आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांवर खूप मोठा सिनेमा बनवायचा होता, हा. पण आता मी परवा तो विकी कौशलचा म्हणजे आपल्या लक्ष्मण दादांचं हे पाहिलं, लक्ष्मण उतेकर मराठी माणसाने केलाय, किती भारी हो. केलाय, तर इतकं छान झालंय, तर त्यामुळे आता ते एक राहिलं माझं. नाहीतर मला संभाजी महाराजांवर बनवायला खूप आवडलं असतं, पण लक्ष्मण दादांनी खूपच भारी बनवलंय, ते दिसतंय पण तसं, आणि त्यात विकी कौशल, त्यामुळे ती एक मजा आहे वेगळी. अशी कोणती तरी म्हणजे असं कोणतं तरी स्क्रिप्ट वगैरे लिहून ज्याच्यामध्ये तुम्ही साऊथ ऍक्टर्सला घेऊन कास्ट वगैरे करायचा काही विचार करताय का? नाही केलं तर मी देव भाई बरोबरच करेन, फक्त त्याचं बजेट परवडलं पाहिजे मराठी इंडस्ट्रीला, आणि तो ते देईल. मी एक गोष्ट सांगू, ह्या सिनेमाच्या नंतर प्रवीण सर की फिल्म कोई भी सिर्फ मराठी नहीं रही, ही बिकम अ इंटरनेशनल पर्सनालिटी, और मराठी इंडस्ट्री के सारे दरवाजे खुल जाएंगे। बिलीव मी, अपने मराठी कलाकारों को पैन इंडिया का प्लेटफॉर्म मिल जाएगा। जैसे बॉलीवुड एक फिल्म बनाता है, हिंदी रिलीज करता है, और हम मेरे को बहुत प्राउड फील हो रहा है कि ये पहली मराठी फिल्म है जो पैन वर्ल्ड में रिलीज हुई। खूप मोठं रिलीज आहे, खूपच मोठ्या लेवल. ट्रेलर वरून तर कळते सर, शूटिंग वगैरे तर एकदम असं दमदार खतरनाक झालं असणार आहे. शूटिंगचे काय किस्से आहेत? खतरनाक माणसाला घेतलंय तर खतरनाकच करायला पडणार, नाही तर मारून टाकणार. मैं बोला ना, जिस दिन हमने सोचा था तो लोग बोलते थे अरे प्रवीण सर, मैं ऐसा, हम लोग सोचते थे, मेरा डायरेक्टर ऐसा सोचता था, ये क्या बोल रहे हैं यार, मला छोड़ो सर, प्रवीण मेरा भाई है, मैं भाई को कॉल किया, वो कुछ हम्बीरराव का कुछ नहीं, धर्मवीर के लिए कुछ जा रहे थे, आई न्यू है, मला प्रवीण सर 5 मिनट है, तो बॉम्बे जा रहे थे, एंड ही ड्रॉप्ड एंड ही केम, कोटी ने ऐसा स्केच दिखा,
और क्या I had fought with my director. I wanted Praveen sir. Because when I saw Praveen ji first time, see his aura is very beautiful. He's a very handsome man. He has a unique personality and we need to show it on the screen. तो मैंने मेरे डायरेक्टर को बोला, राजमौली सर को भी हमने बताया कि हैव अ लुक. सी क्या होता है साउथ में, दे ऑलवेज क्रिएट अ विलन, वेरी पावरफुल. तो मेरी इच्छा थी मेरे पूना का मेरा भाई ही करे, और वो इच्छा पूरी हो गई. और मैं इतना बोलता हूँ, जिस टाइम आप प्रवीण सर का लुक देखेंगे आग लगा देगा. थिएटर फटाके फूटेंगे ऐसा, ठन 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 ठन, जब प्रवीण साहब जब स्क्रीन पे आएंगे फर्स्ट टाइम. जरूर, हम लोग तो बहुत ज्यादा एक्साइटेड है सर ये देखने के लिए. सर शेवटचा आता डायलॉग बोला, खतरनाक वाला आपला मुळशी पॅटर्नचा. 30 ऑगस्टला अहो विक्रमार्का नावाचा एकदम आरा खतरनाक सिनेमा येतोय, नक्की बघा. थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.